हा धम्म हो नवा नवा, दुःखावरील ही दवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म हो नवा नवा. सार है तुडुंब भरले आहे रे. व्याधी व्यथा जरा मरण, तुझीच वाट पाहि रे. जीवन प्रवासी मानवा, विसावा शांतीचा हवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म हो नवा नवा. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपण पाहता आर.के. भटकर युट्यूब चॅनल. आर.के. भटकर युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपली कर्तव्य व्यक्त केली आणि आज आपली जी वास्तव स्थिती आहे समाजाची ती सुद्धा आपल्या या मनोगतातून व्यक्त केली. आपण प्रत्येक जण म्हणतोय आम्ही घेतो तो श्वास आणि खातो तो घास. बरोबर बाबासाहेबांबरोबर स्टेजवर मोठमोठे भाषण करतो, मोठमोठा उदय देतो, परंतु त्या बाबासाहेबांना आम्ही काय दिलं? बाबासाहेबांच्या ज्या सामाजिक मातृ संघटना आहेत त्या मातृ संघटनेचे किती लोक आपण सभासद आहोत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली भारतीय बौद्ध महासभा, सत्ता सैनिक दल आणि रिपब्लिकन पक्ष होता. भारतीय बौद्ध महासभेचं कार्य काय? तर भारतीय सुसंस्कृत आणि आदर्श समाज निर्मितीचं कार्य हे भारतीय बौद्ध महासभा करते. आणि त्यासाठी भारतीय बौद्ध महासभा ही वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं लावल्या जातात. लहान मुलापासून तर मोठ्या माणसांपर्यंत जवळपास 24 प्रकारची ही शिबिरं असतात. तर त्याच्यापैकी एखादं शिबिर लावलं काय आपल्या इथे? भारतीय बौद्ध महासभेची शाखा आपल्या इथे आहे का? किंवा साधं आपण त्या संस्थेने सामान्य सभासद तरी झालो काय? हा विचार आपल्याला करायचा आहे. आपला विहारामध्ये वेगवेगळ्या संघटना मंडळ असू द्या, संघटना असू द्या, कायम ठेवा. परंतु बाबासाहेबांनी स्थापन केलेली जी भारतीय बौद्ध महासभा आहे, या भारतीय बौद्ध महासभेची शाखा या प्रत्येक विहारामध्ये झाली पाहिजे, प्रत्येक वार्डामध्ये झालेली पाहिजे अशा प्रकारचा संदेश नयन भाऊंनी आपल्या या भाषणामधून या ठिकाणी दिलेला आहे. मग समाज सुसंस्कृत होण्यासाठी, आदर्श समाज घडवण्यासाठी जे शिबिर असतात, महिलांसाठी 10 दिवसाचं महिला उपासिका शिबिर असतं. लहान मुलं जे संस्कार करायचे आहेत त्यांच्यासाठी बाल संस्कार शिबिर असतं. युवक युवतीसाठी शिबिर आहे, सामनेला शिबिर आहे, बोधाचार्याचं शिबिर आहे. अशी वेगवेगळी शिबिरं हे भारतीय बौद्ध महासभेचे आपण राबवलं जातं. आता मे महिन्यामध्ये भंडारा शहर आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये सत्ता सैनिक दलाचं शिबिर आयोजित केलेलं आहे. त्यामध्ये महिला, पुरुष, युवक, युवती सहभागी त्यामध्ये होऊ शकतात. 16 आणि 17 मे 16 आणि 17 मे या दिवशी सप्ता सैनिक दलाचं शिबिर आहे.
आणि त्यानंतर 18 मे पासून तर 27 मे पर्यंत, 27 मेला काय माहिती आहे का? 27 मे हे त्यागमूर्ती माता रमाई यांचा स्मृती दिवस आहे आणि या स्मृती दिवसापर्यंत म्हणजे 18 मे पासून तर 27 मे पर्यंत श्रावणाचं शिबिर बंडेरा शहरामध्ये आयोजित केलेलं आहे. त्यामध्ये जर आपल्या परिसरातील युवक किंवा माणसं श्रावण युवतीसाठी ते सध्या म्हणजे महिलांसाठी श्रावण शिबिर सध्या आपले आयोजित आहे, फक्त पुरुषांसाठी आहे, युवकांसाठी आहे. जर कोणाची इच्छा असेल तर त्याची नोंदणी आपल्याला 30 तारखेपर्यंत करायची आहे. नयन भाऊ हे या परिसरामध्ये जे काही श्रावणासाठी इच्छुक लोक असतील तर त्यांची नोंदणी त्या नयन भाऊकडे आपल्याला करायची आहे. जेणेकरून जर पूर्व नोंदणी झाली तर आम्हाला पुढचं नियोजन करण्यासाठी त्या भरती श्रावणासाठी चिवर वगैरेची व्यवस्था करायची आहे, इतरही आपल्याला व्यवस्था करायची आहे. म्हणून 30 तारखेपूर्वी जे कोणी इच्छुक असेल तर त्यांचे आपले नाव नयन भाऊकडे त्या ठिकाणी द्यायचे आहे. तर आज जे नयन भाऊ बोलले आणि मी जे बोललो की बाबासाहेबांची जी मातृ संघटना आहे आणि या मातृ संघटनेचा आपण सभासद झाला पाहिजे आणि राजगुरूमधून निघणारं जे आपलं मुखपत्र आहे ज्यामध्ये धम्म चळवळीची माहिती, राजकीय चळवळीची माहिती दिल्या जाते, याचीही आपण जास्तीत जास्त सभासद झाले पाहिजे एवढी मी आपणास एक विनंती करेन. आणि यानंतर सर्वांचे सुद्धा आपलं या कार्यक्रम संपेल. असे बाबासाहेब अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट राजा अशोक, विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, माता रमाई, माता भीमाई, विद्येची देवता माता सावित्रीबाई फुले, बहुजनांच्या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि आमच्या या रविवारच्या बुद्ध वंदनेचे प्रणेते आदरणीय बोरकर सर, जिल्हा संघटक आदरणीय भटकर सर, नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे तालुकाध्यक्ष आदरणीय खंडारे सर, बौद्धाचार्य ठवरे गुरुजी, शेंडे सर, जे सातत्याने विहारात ही रविवारची वंदना व्हावी याकरिता सातत्याने प्रयत्न करतात. मुकुंदरावजी मेश्राम सर, त्याचप्रमाणे आमच्या मालतीताई आणि नागदिवे सर, इथे उपस्थित असलेला तमाम भारतीय बौद्ध महासभेचा शिलेदार की यांच्या माध्यमातून ही वंदना 9व्या वर्षात पदार्पण झालेली आहे. ही 384वी बुद्ध वंदना आज होत आहे. आणि इथे उपस्थित असलेले सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकांना माझा सप्रेम जय भीम. भारतीय बौद्ध महासभा नेमकी संघटना कोणाची आहे, संस्था कोणाची आहे ही कदाचित आपल्या सर्वांना माहीतच असेल. माहीत नसेल असा इथे कोणी उपस्थित आहे का? भारतीय बौद्ध महासभा ही संस्था कोणाची आहे आपल्याला माहित आहे का? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आणि ही या संस्थेच्या माध्यमातून आपले जे पंजोबा, आजोबा, खापर पंजोबा असतील ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा दिली 1956ला नागपूरला, तर याच संस्थेच्या माध्यमातून आपण बौद्ध झालेलो आहोत. मात्र शोकांतिक आहे की आज आपल्याला भारतीय बौद्ध महासभा म्हणजे काय, ही संस्था कोणाची आहे हेच माहीत नाही. या आधी सुद्धा या विहारात भारतीय बौद्ध महासभेच्या वंदना, रविवारच्या वंदना झालेल्या आहेत. आपल्या विविध संघटना आहेत, समाजाच्या विविध संस्था आहेत. मात्र ज्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली ही मातृ संघटना आहे, मातृसंस्था आहे, या संस्थेला सर्वांनी जुळून राहणं आणि या संस्थेच्या माध्यमातून धम्माचा गाळा हा समोर कसा जाईल याकरिता सातत्याने भारतीय बौद्ध महासभा ही प्रयत्न करीत आहे. आज आम्ही आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत बोरकर सर यांच्या नेतृत्वात सातत्याने
ऊन असो, वारा असो, पाणी असो, काही असो, दर रविवारी एक विहारी, एका विहारात आम्ही मग कुठलाही विहार असो त्या विहारात जातो आणि वंदना घेतो. वंदनाच नव्हे तर त्या ठिकाणी आम्ही उद्बोधनी करतो, समाजात ज्या घडामोडी आहेत त्यावरही सुद्धा चर्चा करतो. आपल्याला कदाचित माहीत असेल की राजगृहातून एक पत्र निघतं, मासिक निघतं, धम्मयान मासिक, माहीत आहे का? हे धम्मयान मासिक आहे आणि याचे केवळ वर्षाचे 250 रुपये आहेत आणि यामधून हे काही कुठून येत नाही, हे राजगृहातून येतं, मुंबईवरून येतं आणि आपण सर्वांनी याचे सभासद व्हावं. सभासद होण्याकरिता आमच्या मालकीताई आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा. कारण आपल्या समाजातील ज्या घडामोडी आहेत, काय काय घडतं, तर यात सर्व समाजाविषयी, समाजातली चळवळ यामध्ये सर्वांनाच माहिती मिळते. कारण आज आपण समाज हा पुढारलेला आहे. आपण जिथं गोटा काढला तिथं पुढारी मिळतो. मात्र आज धम्म चळवळीकडे वळण्यासाठी आज युवा वर्ग दिसत नाही. कारण आपल्यावरूनच आज आपण हे देवळनगरच्या केवळ आणि केवळ महिलाच या विहारात बसलेल्या आहेत आणि कुठेही वंदना असली तर फक्त महिलाच असतात. का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना ठेका दिला? मग पुरुष कुठे गेला? आपला युवा कुठे गेला? आज बरं वाटलं की या 2 चिमुकल्या आणि आमची ती निधी की त्यांना वंदना म्हणत असताना त्या वंदना म्हणत होत्या. म्हणजे आमचा उद्देश काय आहे की जे आपल्या धम्माची चळवळ आहे ती या चिमुकल्यांपर्यंत जावी आणि त्यांच्या माध्यमातून ती येणाऱ्या पिढीपर्यंत जावी, हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं आपल्याला की दर रविवारी प्रत्येक बौद्धांनी विहारात जायला हवं. किती बौद्ध विहारात जातात? तुम्ही जात असाल, दर रविवारी विहारात येता, तुम्ही वंदना घेता. कारण आपल्यातीलच बांधव जे ख्रिश्चन म्हणून कन्व्हर्टेड झाले ते आज दर रविवारी न चुकता आपल्या चिल्यापाल्यांना घेऊन चर्चमध्ये जातात. चर्चमध्ये जाऊन त्यांच्या जे देवाधर्माची प्रार्थना आहे ती प्रार्थना करतात. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला विज्ञानवादी धम्म दिला आहे. बुद्ध काय म्हणतात हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. विज्ञान, जो विज्ञानाला मानतो तो बौद्ध आहे, मी असं मानतो. मात्र आपण माझं असं या आणि सोबत जे 2 कागद आहे ते कागद कशासाठी ठेवलेले आहे की आपल्याला आपलं हे जे वर्गीकरण सुरू आहे अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहे. या 59 जाती त्याचा त्या आरक्षणाचा फायदा घेतोय आणि आरक्षण आपलं 13%. विचार करा प्रत्येकाच्या वाट्याला किती. त्याच्यात ते वर्गीकरण करणं सुरू त्यांनी केलेलं आहे. त्याच्यातल्या काही जातीच्या संघटना आहेत त्या संस्था लावून धरत आहे की आम्हाला इतके टक्के द्या किंवा आम्हाला तितके टक्के द्या. सगळं जे आरक्षण आहे फक्त कोणत्यानेच चालत, मारणानेच चालत अशा प्रकारचे हे ओरड करतायत. तर हे असं होऊ नये म्हणून याच्यावर आपल्याला आक्षेप नोंदवायचा आहे. आपण प्रत्येकाने वैयक्तिक ईमेल पाठवायचा आहे. आपल्याला व्हॉट्सअपवर 8 दिवसापासून, मागील 8 दिवसापासून मेसेज येत आहे. ज्या गोष्टीवर आपल्याला आक्षेप घ्यायचा आहे त्याचं PDF पण आलेलं आहे. ते PDF काढा आणि त्याच्यावर आपलं नाव लिहा, सही करा आणि महाराष्ट्र शासनाला ते पाठवा. एक दिवस आमचे बोकर सर दिल्लीहून आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला सुद्धा आपण त्याचं निवेदन देणार आहोत. त्या दिवशी सुद्धा आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचं आहे विनंती करतो. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांची, महात्मा ज्योतिबा फुलेंची, महात्मा ज्योतिबा फुले की, सावित्रीबाई फुले की, माता रमाई, माता भीमाई की, छत्रपती शाहू महाराजांचा, जय भीम.